नमस्कार, मी स्मिता. आवडलेलं पान या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. चिंतनमाला भाग 3 सिरीजमध्ये आपण वाचणार आहोत परिपूर्णतेचा प्रवास. लेखक डॉक्टर संतोष खेडलेकर. जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रात असंख्य लोक कार्यरत आहेत. प्रत्येक कार्यक्षेत्राच्या पात्रता, जबाबदाऱ्या, कर्तव्य वेगवेगळी आहेत. अशा असंख्य क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींपैकी किती लोकांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजाच्या क्षेत्रातील परमोच्च ज्ञानबिंदू गाठला असेल? प्रश्न लक्षात आला ना? परमोच्च ज्ञानबिंदू म्हणजे ही मंडळी ज्या क्षेत्रात आणि ज्या परिक्षेत्रात काम करीत आहेत त्याचे परिपूर्ण ज्ञान किती लोकांनी मिळवलेले आहे. इथं परिपूर्ण ज्ञान म्हणजे महाविद्यालयातून बाहेर पडताना मिळवलेली डिग्री एवढे पुरते मर्यादित नाही. कारण परिपूर्णतेची व्याख्या ही खूप व्यापक आहे. अतिशय वेगाने पुढे धावणाऱ्या या अफाट विश्वात प्रत्येक क्षेत्रात रोज नवनवीन संकल्पना उदयाला येत आहेत. प्रत्येक ज्ञानशाखा रोज अधिकाधिक व्यापक होत आहे. तुम्ही इंजिनियर असा, डॉक्टर असा, वकील असा, शिक्षक असा किंवा आणखी काही, प्रत्येक क्षेत्राची क्षितिजे विस्तारत आहेत. उगवणाऱ्या प्रत्येक दिवशी आपण विचार करतो त्यापेक्षा जग अधिक पुढे गेलेलं असतं. म्हणूनच आपल्याला आपल्यातील विद्यार्थीपण जागे ठेवून नित्य नवे शिकण्याची उर्मी मनाशी बाळगून पुढे जायचे आहे. जर आपण आपल्या नोकरी किंवा व्यवसायाकडे केवळ उदरनिर्वाहाचे साधन म्हणून बघत असू तर मात्र त्याचा आपण कधीच मनापासून आनंद घेऊ शकणार नाही आणि त्या क्षेत्रात काही नाविन्यपूर्ण करण्याची आपल्यात उर्मीही नसणार. आपण जे काम स्वीकारले आहे त्यात रस घेतला तरच तिथे काहीतरी सर्जनशील घडेल. आपल्याला नवनिर्मितीचा आनंद मिळेल. तुम्ही जर शिक्षक असाल तर तुमच्यावर काही पिढ्या घडवण्याची जबाबदारी असते. तुम्ही जर आंतरिक ओढीने शिक्षक झाला असाल तर तुम्हाला तुमच्या कामात विश्वनिर्मितीचा आनंद मिळेल. मनापासून शिक्षकी पेशा स्वीकारणारी व्यक्ती आपल्या कामाकडे रोत म्हणून बघते. केवळ घड्याळाच्या काट्याकडे बघत पाठ्यपुस्तकात छापलेल्या अनुक्रमणिकेत दाखवलेल्या क्रमाने धडे शिकवून टाकायचा विचार सच्चा शिक्षक कधीच करत नाही. त्याच्या दृष्टीने शिक्षक होणे हीच एक मोठी साधना असते. साधनेच्या मार्गावरून चालताना समोर उद्दिष्टपूर्तीचे क्षितिज दिसत असल्याचा भास होत असतो. पण क्षितिज अमर्याद असते. त्याला मुळात सीमारेषाच नसते हे ज्यांना कळते तेच सतत पुढे चालत राहतात. कोणत्याही छोट्या मोठ्या यशाने हुरळून न जाता त्यांचा प्रवास अथकपणे सुरू असतो. आपल्या आयुष्याचा प्रवास सुरू असताना आपण कोणत्या दिशेला चालतो आहोत याकडे सजगपणे बघणाऱ्यालाच या गोष्टीचं महत्त्व कळणार आहे. आपण आयुष्यात काय कमावलं याचा जेव्हा आपणच विचार करतो तेव्हा कळत नकळत आपण आपल्या आजवरच्या आयुष्याचा हिशोब मांडतो, ताळेबंद मांडतो. एखाद्या ताळेबंदात ज्याप्रमाणे काय काय कमावलं आणि काय काय खर्च केलं याची सविस्तर मांडणी असते तशीच मांडणी आपणही एकदा करून बघा बरं. आपण काय काय कमावलं यात तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या कामावर तुमचा प्रपंच चालतो त्याशिवाय त्या क्षेत्राविषयी किती सजग असतो. त्या क्षेत्रातलं नवीन तंत्रज्ञान, नवीन माहिती आपण मिळवतो का? कुठलंही लौकिक शिक्षण हे त्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी नक्कीच पुरेसं असतं. मात्र त्या क्षेत्रात उत्तुंग असं काही करायचं असेल तर आपल्याला सतत शिकत राहिलं पाहिजे. आपल्यातलं विद्यार्थीपण टिकवून ठेवलं पाहिजे. जोपर्यंत तुमच्यातील विद्यार्थीपण जागे आहे तोवर तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग खुले असतात. सतत शिकत राहणं, सतत नाविन्याचा ध्यास घेणं, सतत असमाधानी राहून मला अजून चांगलं कसं करता येईल
याचा विचार मनात ठेवून मार्गक्रमण करणं हेच आपल्याला परिपूर्णतेकडे घेऊन जाईल. यासाठी आपल्याला प्रवाही राहावं लागेल. जो प्रवाही असतो तोच पुढे जातो आणि जो प्रवाही नसतो त्याचे डबके होते. हा जगाचा नियम आहे. तर मग आजपासूनच आपण एक पण करूया. आपल्या क्षेत्रात जे जे सर्वोत्तम आहे ते शिकूया, आत्मसात करूया आणि परिपूर्णतेचा प्रवास अधिक समृद्ध करूया. धन्यवाद.